मध्ये थोडं वेगळ्या पद्धतीनं आंबा खायचं ठरवलं. बाजारातून अर्थात डायरेक्ट शेतकऱ्याकडून असे केशरचे आंबे कच्च्या कैऱ्या आणल्या आणि त्या एक 4 दिवस या बॉक्समध्ये अशा झाकून ठेवल्यानंतर कोणतंही कार्बाइड किंवा काहीही रसायन न घालता या छान अशा पिकलेल्या आहेत. तर ही कैरी, या कैऱ्या आधी पाण्यात टाकल्या, थंड पाण्यामध्ये ह्या तासभर भिजू दिल्या. आता या कैऱ्या अशा मस्तपैकी भिजतात. आता हे आंबे पाण्यात मस्तपैकी भिजलेत. ह्या भिजल्यामुळे काय होतं, त्याची जी उष्णता आहे ती उष्णता शोषून घेतली जाते. आंबा खरं तर पचायला जड असतो, त्यामुळे त्यातली उष्णता शोषून घेतली जाते आणि त्यातली ऍसिडिटी सुद्धा कमी होते, असं मला माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीने सांगितलं. आता हे आंबे असे वरची त्याची टोपणं काढून हे अशा प्रकारे चिरून घेतलेत. आपण जसे आपण खायला फोडी करतो तसे आता हे चिरून घेतलेत. आता तुम्ही म्हणाले चिरलेल्याचा रस कसा करायचा, तर अजिबात हात घाण न होता, रसामध्ये हात न घालता आपण हा रस करणार आहोत. चला तर मग बघूया कसा करायचा तो. तर आता इथं मी ही आपण पुरण करतो ही चाळणी घेतली आणि या कुकरच्या डब्यामध्ये यातली एक एक फोड आपण अशी घ्यायची आणि ही फोड या पालथी ठेवून अशी फक्त प्रेस करायची. अगदी काही सेकंदात ही प्रेस होते आणि आता मी तुम्हाला दाखवते की प्रेस केल्यानंतर अगदी या सालीला काही सुद्धा राहत नाही. मग पाण्यात बुचकळा, ते कोया साली धुवून काढा, हा प्रश्नच राहत नाही. अगदीच या सालीला काहीही राहिलेलं नाहीये. हे अगदी निथळ अशी ही साल. आता आपण ही बाजूला ठेवूया आणि आता मी याच्या खालचा रस तुम्हाला दाखवते. हा एकसारखा असा हा रस कसं आहे, आंब्याच्या दिवसात खरं तर आंबा हा चोखून खाण्याचीच गोष्ट आहे. चोखून खाण्यात जी चव लागते ती खरं तर आता शहरात वापरणाऱ्या कार्बाइडच्या जगातल्या आंब्यांना ती येत नाही. पण आता काय, त्या परिस्थितीपुढे आपणही काही करू शकत नाही. मग आपण जे आंबे आणतो ते पटकन पिळावेत अशी अवस्था बऱ्याचदा आंब्याची नसते. आंबे आतून खराब लागतात, म्हणून मग आपण ते चिरतो आणि मग मिक्सर मधून वगैरे करतो. पण बऱ्याच घरात मिक्सर मधला रस आवडत नाही. आमच्याही घरात मिक्सर मधला रस आवडत नाही. मग एक अशी युक्ती सुचली की आपण जर असा रस केला, पुरणाच्या या चाळणीतून जर काढला तर हातालाही काही लागत नाही, अगदी हातही त्या रसात घालावे लागत नाहीत आणि अगदी अलगद एकसारखा असा रस निघू शकतो. हे जेव्हा कळलं तेव्हापासून मी असाच रस करते आणि आमच्या घरात आता हा रस खूप आवडतो. रस करणं म्हणजे खरं तर आपल्याला बायकांना एक खूप मोठं काम होऊन बसलेलं असतं. ते आंबे धुवायचे, पिळायचे, मग त्यातला रस काढायचा आणि परत त्या राहिलेल्या साली कोया धुवायच्या. काही जणांना ते आवडतही नाही, पण या सगळ्या पद्धतींना फाटा देत ही जी मस्त आयडिया जी आपल्याला सुचलीये पुरणाच्या चाळणीतून, की अगदी घरातली मुलं सुद्धा असा रस करू शकतील आणि ज्याला काहीच त्रास होणार नाही आणि अगदी हायजेनिक म्हणूया आपण असा हा रस तयार होतोय. तर तुम्ही सुद्धा या आंब्याच्या सीझन मध्ये अशा प्रकारे रस करून बघा आणि मला सांगा कमेंट करून. खसखस खसखस आवाज सुद्धा येतोय, अर्थात या कोळीचा सुद्धा रस अगदी भरभरून निघणार आहे. अगदी सगळाच रस निघतोय असं मला जाणवतंय. अरे वा, अगदी कोळीचा सुद्धा रस सगळा एकसारखा निघालेला दिसतोय. हे कोळीचा सुद्धा अगदी रस सगळा निघालेला आहे. ती एखादी सालच घेऊया. या सालीनी हा सगळा रस आपसू खाली जातोय. हे सगळा रस जातोय. त्याची एक नॅचरल टेस्ट त्या रसची राहणार आहे आणि हातही राड न होता पटकन आपला रस अगदी चाळणी सगळी रिकामी झालेली आहे. आणि हा थोडासा आपण
आणि हा रस बघा एकदम एकसारखा असा रस काढून तयार झालेला आहे की नाही, अगदी एकसारखा. याचं टेक्स्चर पण बघा. आणि अगदी मी या हाताने रस केलाय, पण या हाताला पत्ता सुद्धा लागलेला नाहीये की या हाताने रस केलाय म्हणून. आणि या पद्धतीनं रस करताना जो चोथा जो शेवटी तोंडात अडकतो, दातात अडकतो, तर तो चोथा सुद्धा या चाळणीत बघा असा शिल्लक राहिलाय. हा चोथा सुद्धा जेवढा म्हणजे गरजेचा आहे तेवढा रसात उतरलाय. आणि जास्तीचा जो चोथा आहे की जो बऱ्याचदा आपण रस पिल्यानंतर तक्रार करतो की चोथा दातात अडकला, तर हा चोथा, हा रसाचा आंब्याचा जो चोथा आहे तो सुद्धा असा बाजूला अलगद आलेला आहे की ज्याच्यामुळं दातात अडकण्याचा त्रास सुद्धा आपल्याला होणार नाही. आणि हा तयार आहे आपला एकदम दाटसर आणि असा एकसारख्या टेक्स्चरचा हा केशर आंब्याचा रस. याच्यात साजूक तूप घाला, थोडीशी सुंठ पावडर घाला, वेलदोडे ड्रायफ्रुट्स तुम्हाला आवडत असेल तर घाला आणि एन्जॉय करा.